बघूया आता आपल्याला कुठे चांगला प्लेस असं जागा भेटतं, तर तिकडे आपण मस्त जेवण वगैरे बनवू. इथे बघायच लागेल कारण की आग कधी पण ना कुठे पण पेट घेऊ शकते. बाबा हे बघा इकडे बघा, हे घ्या घ्या. मच्छी फ्राय रेडी आहे इकडे मस्त. ही बघ ही अशी इकडे आली नाही बा, इकडे आली नाही पेटल लगेच. तर मित्रांनो हे बघा किती प्रॉब्लेम झाले. म्हणजे इथं आम्ही इकडे घेतले जेवण वगैरे बनवायला घेतले इकडे, तरी आग के थांबायचं नाव नाही. आता इथं आग लावलेली आहे. आम्हाला वाटलं की इकडे आग येणार नाही त्या रस्त्यातून. शुभ सकाळ मित्रांनो आजचा आमचा अलिबागमधला म्हणजे आता अलिबागमध्ये रेवदंडामध्ये आहे आम्ही. तर तुम्ही काल व्हिडिओ बघितले असेल रेवसची. आम्ही रेवसला गेलो होतो. मस्त तिकडे कॉटेजेस आणि परत टेंट्स वगैरे आहेत आणि तिकडचे ते बोटिंग मध्ये टू व्हीलर वगैरे त्या साईड म्हणजे लोड अनलोड करून त्या साईडला म्हणजे रेवस जेट्टीवरून आणि तर कारंजा जेट्टीवरून बोटीमध्ये नेऊन ते बाईक्स वगैरे. फक्त कारची सुविधा नाही तिकडे. तर तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल. जर कोणी बघितली नसेल ना तर मित्रांनो तर तुम्हाला ती या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर बघूया आजचा प्लॅन बघूया कुठे. तर आजचा प्लॅन बाहेरच जायचं आहे कुठेतरी आणि मस्तपैकी असं म्हणजे काहीतरी वेगळा करायचं आहे. म्हणजे बाहेर जाऊन कुठेतरी म्हणजे बाहेर जेवण बनवायचं कुठेतरी असं प्लेस बघून कुठे हिल्स असेल डोंगर वगैरे असेल किंवा सपाट वगैरे असेल त्या साईडला म्हणजे बाहेर जाऊन जेवण बनवायचं प्लॅन आहे दुपारचा. तर मित्रांनो आजचा प्लॅन आहे म्हणजे आता आम्ही बघा इकडे रूम आहे, इकडे आपली गाडी ठेवलेली आहे, इकडे पण टेंट वगैरे लावतात. आजचा प्लॅन आहे म्हणजे आता आम्ही काय करणार म्हणजे काल आम्ही घरून जेवण आणला होता. आजचा प्लॅन आहे की जेवण कुठेतरी मस्त बाहेर जायचं मस्तपैकी आणि मस्त तिकडेच बनवायचं आणि तिकडेच जेवायचं मस्त तिकडेच एन्जॉय करायचं आणि रात्रीचं पण जेवण बनवून इकडे आणायचं रूमवर मस्तपैकी म्हणजे टेन्शन नाही. आता वाजलेले आहे दुपारचे 1:45. पण आम्ही एक ठिकाणी जर थोडा टाईम झाला अजूनपर्यंत जेवण काय आम्ही म्हणजे जागा वगैरे प्लेस बघितली नाही. तुम्हाला सांगितलं का आम्ही कुठेतरी मस्तपैकी जागा बघू शेत म्हणजे शेत वगैरे असेल कुठे आणि नाहीतर मग कुठेतरी हिल्सच्या डोंगराच्या साईडला वगैरे मस्तपैकी आम्ही जागा वगैरे बघणार सावलीमध्ये आणि जेवण वगैरे बनवणार शेतामध्ये. तर अजूनपर्यंत तर काय आम्ही गेलो नाही कारण आता निघालो आहे. काही ओळखीचे मंडळी होते ना तिकडे गेलो होतो तिथे टाईम झाला आम्हाला. तर आता आम्ही निघालो आहे. तर मित्रांनो बघूया आता आपल्याला कुठे चांगला प्लेस असं जागा भेटतं तर तिकडे आपण मस्त जेवण वगैरे बनवू. गाडीचं ब्लॉक आहे चालतं ना तिकडे जलते रे इथे सगळा या पण तो बघ तिकडे झाडच घेते डोंगरावर. तो
तर मित्रांनो बराच वेळ झाला, तर आम्हाला जागा भेटत नव्हती, कुठे कुठे ना आग लावली. आता गाडी इथे लावलेली आपण, आणि हे बघा इकडे आग वगैरे लावलेली आहे इकडे. आता या साईडला बघूया, इकडे जेवण वगैरे बनवू आपण मस्तपैकी. तर इकडे बघा इथे आग लावलेली आहे, तर गाडी आम्ही लावलेली आहे. तर आमचं नजर इकडे राहणार असं, म्हणजे इथे बघायलाच लागेल, कारण की आग कधी पण ना कुठे पण पेट घेऊ शकते. तर टाईम पण वेळ पण खूप झालेली आहे, त्याच्यामुळे काही आम्हाला पाहिजे अशी जागा भेटत नव्हती, कारण की कोणाच्या पण जागेमध्ये जाऊन आपण जेवण नाही बनवू शकत. आता इकडे छोटीशी टेकडी वगैरे आहे, खदान आहे इकडे, आणि इथे आग वगैरे लावलेली आहे इकडे या साईडला. तर गाडी त्या साईडला आपली. तर पटापट जेवण करून घेऊया मस्तपैकी. मस्त. हे बघा ही आग बघा, तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल, सह्याद्रीमध्ये म्हणजे जातात लोक फिरायला, आणि कार वगैरे तिकडे लावलेलं होत्या. म्हणजे आपण लावतो कुठे पण जेव्हा जिथे गवत असेल ना जास्त सुकलेला, तिथे लावू नका, कारण की गावकरी इकडे आग वगैरे लावतात. त्या जिथे गवत असेल ना तिथे गाडी लावू नका, तर प्रॉब्लेम होऊ शकते, कारण की तुम्ही रील बघितली असेल अगोदर. पुढे चला, पुढे चला, पुढे चला. चलो चलो, रुकना नहीं इधर. फोर व्हीलर आणि बाईक्स वगैरे जळल्या होत्या, पूर्ण राग झाल्या होत्या जळून. तेव्हा बघा हा अशी आग लागलेली आहे इकडे. ये इकडून. मित्रांनो इथे ना खदान आहे, इथे आग लावलेली आहे, तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये दिसत असेल. हे बघा याच्यामुळे लोकांचं काही गोष्टीचं नुकसान होते, कारण की अशी आग शक्यतो लावायला नाही पाहिजे. तुम्ही बघितलं असेलच, गाड्या जळून राख झाल्या होत्या, खाक झाल्या होत्या पूर्ण. तरी बघा ही खदान आहे, अशी खदान. वरती बघा झाडी बघा किती आहेत इकडे, ही अशी खदान आहे. या इकडे, इथे जागा आहे मित्रांनो. इकडे आवाज घुमतो, कॅमेरामध्ये येतो का आवाज तुम्हाला? पुढे ये, इकडे आहे ना. तर अशी खदान आहे इकडे. अगोदर वाटते खोदून झालेलं आहे इकडे, म्हणजे खोदकाम करून झालेलं आहे इकडे. म्हणजे असं आता बंद आहे इकडे, इथे काही चालू वगैरे नाही काम इकडे. हां इथेच सांगतो. तर आम्हाला जागा मिळालेली आहे मित्रांनो. हे बघा इथून दगडा घेतो मस्त वगैरे. आता आम्हाला आहे ना मित्रांनो, गाडीवर आमची नजर ठेवायला लागेल. तिकडे गवत नाही जास्त करून तिथे, पण हे बघा खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो, कारण की इथं जागा पण मध्ये भेटत. गाडी इकडे आली असती, पण इथं गवत जास्त आहे, त्यामुळे आम्ही इथे वरती गाडी आणली नाही, त्याच्यासाठी तिकडे साईडलाच ठेवली, तिकडे त्या साईडला. तर लावायला घ्या इथं मस्त की बघा, इथे पण खड्डा आहे वाटते. बघ आपला चूल बनवण्याचं काम चालू आहे इकडे मस्त की. इथं आपण चूल बनवू इकडे. तर चला मित्रांनो, काठ्या वगैरे गोला करू. बघा आपल्याला फाटी लागेल. बाबा हे बघा इकडे आहेत बघा, हे घ्या. हे बाई इथे आहेत, हे इथून घेतलं या.
तिथे वरतीच बघा, इथे हा ना, इथून ते इथे पण फाटी गोलण्याचं काम चालू आहे इकडे. तिकडच्या आणल्या घ्या मी फाट्या, हात बापू आहेत का? तर मित्रांनो, पाण्याचे बॉटल्स आणि मच्छी वगैरे विकत घेतली बाजारातून. आणि घरून तर भाकरी बनवून आणले आहेत, कालचेच आहेत भाकरी. ते खराब वगैरे झालेले नाही, 2-3 दिवस टिकतात. आणि आपला पूर्ण सामान रेडी आहे, मीठ वगैरे मसाल्यापासून सगळं रेडी आहे. टमाटे, मिरची, कोथिंबीर बाजारातून घेतली आईने. आणि मच्छी बाजारातून घेतली. दुसरं सगळं घरून आणलं आपण. तिकडे चूल वगैरे बनवून झालेली आपली रेडी. आणि भांडी आणली ना? हां आहेत ना, ठीक आहे. काय करते, ठीक आहे. हे बघा, इथे आपली चूल रेडी आहे इकडे. त्या साईडला बनवते, ठीक आहे. बघ ते आईने तिकडे बघा इथे बनवली होती. आईने वाटतं की ते खड्ड्यामध्ये बनवली. हां ठीक आहे. हे बघ इकडे, हे बघ ही अशी इकडं आली नाही, बघ इकडं आली नाही पेटेल लगेच. तर मित्रांनो, हे बघा आम्ही तिकडे चूल वगैरे केलेली आहे, कारण की अशी हाक तिकडे जाऊ शकते. हा एवढं पेटून जाईल, पण जर ही इथून पेटून आली ना तर असा पूर्ण पेटेल इकडे. खावाला घेतला तरी किंवा हे मित्रांनो, हे रेवदंडा मार्केटमधून घेतलं, फिश मच्छी मार्केटमधून. हलवा आणि दाताली ना? हां, तुम्ही काही कारली बोलतात, तर आम्ही दाताली बोलतो. हलवा आणि दाताली वगैरे करली बोलतात, करली बोलतात काही. तर मित्रांनो, एवढी मच्छी घेतली ना, ही एवढी मच्छी 200 रुपयाची घेतली, म्हणजे स्वस्त भेटली आपल्याला. एवढी मच्छी ना 200 रुपयामध्ये येणार नाही. तरी पण जास्त असं कम से कम 400 रुपये तरी जाते ना, 400 ते 500 रुपये चांगली मिळाली. फुली पाण्याची बात. चला, कधी जेवण तयार होते आणि कधी जेवतो असं झाले, कारण की 2 वाजून गेले. इकडे काय आग विजायचं नाव नाही, सुकेला गहू जायचं पेटतच जाणार. इकडे कुठं काय ठिकाणी विजवली अजून आम्ही. खावाला घ्या चिकेरी उलटी बिलटी जे बनवते, उलटी पण नाही आणली बस का होते, बस बस तरुण काढते. आग लावा, याला कांदा लावा, पेटल तो पाला, पेटल तो आता, पेटल जाल पेटत दादा, जाऊ नये पेटल तो जाल पेटत उडते उडून दे, त्याचं काय बाहेर असल्यावर तसाच भिजा पेटती ना त्या खुरे. इकडे करा अशा काय त्या बाजू ते लावले का बघून. वावाल त्या अंगावर उठ ना, दिशा त्याच्या अंगावर येईल त्या. हे बघ या बाजूला कशा वाप येते ना, बरोबर. मच्छी फ्राय रेडी आहे इकडे मस्त. फक्त कसं माहिती आहे का, तवा आम्ही आणला नाही. कसं बोट आहेत ना, थोडं खिमे झालेत, म्हणजे विरघळलेत ते. तर अशा प्रकारे आपली फ्राय मच्छी रेडी झाली आहे. आणि आता रसा करायचा. हां,
वरती जाऊन दे, इकडे नाही ना. तर मित्रांनो हे बघा किती प्रॉब्लेम झाले. म्हणजे इथं आम्ही इकडे घेतले जेवण वगैरे बनवायला घेतले इकडे, तरी आग थांबायचं नाव नाही. आता या साईडून एवढं तर पेटणार, इकडे आहे ना, इकडे तिथे पेटणार, इथं पेटणार, पण इकडे खड्डा आहे इकडे, इथं काही इथं प्रॉब्लेम नव्हता. पण आम्हाला साईडला व्हायला लागेल इकडे, आणि पूर्ण हा पेटून जाणार इकडे. मित्रांनो असे ठिकाणी घेता जेवण बनवायला, तर इथे आग लावलेली आहे. आम्हाला वाटलं की इकडे आग येणार नाही त्या रस्त्यातून, तर ते छोटं म्हणजे बारीक असं छोटा गवत होता, तर तिथून ते आग पकडत इकडे या साईडला पण आली, या साईडला. तर आम्हाला किती तकलीफ झाली इकडे. तर आम्ही सामान आहे ना हे खड्ड्यामध्ये टाकलं आहे बघा, खड्ड्यामध्ये टाकलं इकडे, कारण की म्हणजे कसं आग साईडून लागेल, हे खड्ड्यामध्ये येणार नाही असं. तर ये इकडे वरती. अशा प्रकारे विज्युअल लागले आम्हाला आज. तिकडे जाऊन दे, आज विजणार नाही, एवढं येईल बाग. तर मित्रांनो सक्सेस झालेलो आहे आग विझवायला. आणि ही आग इकडे गेली असती या साईडला. ते मुले बघा, हा फडका कोणाचा नाही, नाही छोटी मुलीचा फडका आहे. या फडका नाही, सॉरी, कपडा आहे तिकडे पाडलेला होता, तर याच्या फडक्याने आग विझवली. तर मित्रांनो इथे मस्तपैकी आंबट आपला तयार होत आहे इकडे. करलीचा तुम्ही करली बोलतात ना, हा आम्ही दातावली बोलतो. तर मस्तपैकी बघा रसा पण मस्त दिसतो. आपला फ्राय फिश झालेला आहे. आता आपली मस्त कढी होते मस्तपैकी रेडी, आणि मस्तपैकी भाकरी आहेत आपल्याजवळ. वाटण कमी टाकला तुम्ही, मिरचीचा नाही असा टाकली तर डायरेक्ट कापा ना द्या. नाही डायरेक्ट कापायचं नाही का आज बाहेर येईल बघ. तर मित्रांनो जेवण रेडी आहे. मस्तपैकी आम्ही ना जेवण करून घेतो. भाकरी वगैरे आहेत, तळलेली मच्छी आहे, आणि आंबट आहे मस्तपैकी मच्छीचा. तर मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो. तर मित्रांनो या जेवायला या, मस्तपैकी जेवण करून घेतो. आणि मस्त इथे ना तर ड्रोन पण तुम्हाला उडून दाखवतो, आणि इकडचा एरिया कव्हर करून दाखवतो. तर चला या मित्रांनो जेवायला आहे, आम्ही जेवण करून घेतो. तर मित्रांनो जेवायला या मित्रांनो. मस्त बघा भाकर टाटा कर वगैरे मस्त मोडून त्यावेळेस टाकले.
पण जेवण एक नंबर झाले मित्रांनो. तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण करत असाल कुठे कुठे गेल्यावर फिरायला बाहेर, पण मस्त झाले जेवण, जाम बरं झाले. मच्छीची टेस्ट आहे ना एक नंबर आहे, रसाची पण आणि फ्रायची पण. तर मित्रांनो या जेवायला या. ड्रोन शूट पण तुम्ही बघितलं असेल, मस्त कुठे बसलेलो आम्ही. तर मित्रांनो जेवायला या. इथे आम्ही रूम घेतलेला आहे ना भाड्याने 2 दिवसासाठी. तर तिकडे आम्ही रेवदंड्यामध्ये घेतलेला आहे, तर तिकडे आम्ही जाणार. तर चला जेवण